सासवडची झोपडपट्टी हलवण्यासाठी आम्ही नगरपालिकेत निवेदन देण्यासाठी इथे बिवडी ग्रामस्थ सगळे जमलेले आहोत। त्या झोपडपट्टीपासून सासवडला बिवडीला आजूबाजूच्या सर्व तालुक्यातल्या लोकांना त्रास होतोय, त्याच्यामुळे आम्ही समस्त बिवडी ग्रामस्थ इथे निवेदन देण्यासाठी नगरपालिकेत आलोय। पोलीस स्टेशनला पण दिलंय, तहसीलदार कार्यालयात दिलंय, आता नगरपालिकेत पण दिलंय। आज या ठिकाणी आमच्या बिवडी गावचे एक युवक हॉटेल व्यावसायिक बिवरी या ठिकाणी निसर्ग हॉटेल एक प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या आमच्या एका तरुण कार्यकर्त्यावर जीव घेणं हल्ला परवा दिवशी या झोपडपट्टीतले काही रोड रोमिओ आहेत आणि त्यांनी एक जीव घेणं हल्ला केला। 10-15 जणांनी एक सामान्य आमच्या नागरिकाला, तो आज ICU मध्ये आहे आणि त्याच्यावर कसलीही अजून कारवाई झाली नाही म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा आज या ठिकाणी एक निवेदन दिलं आहे। समस्त बिवडी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना एक निवेदन दिलं आहे आणि त्या झोपडपट्टीवर खऱ्या अर्थानं नगरपालिकेने थोडा अंकुश ठेवला। पोलीस आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जर कारवाई केली तर नक्कीच या पुरंदरमधली ती दहशत आणि दादागिरी ती संपुष्टात येईल। त्यासाठी आम्ही नम्रपणे एक निवेदन मुख्याधिकारी साहेबांना दिलं। त्यासाठी सर्व युवक या ठिकाणी आज जमा झालेत। आमची एकच मागणी आहे की त्या ठिकाणचे अवैध धंदे आणि त्या ठिकाणी झोपडपट्टी दादा खऱ्या अर्थानं पुरंदर तालुक्यामध्ये खूप मोठी एक समस्या निर्माण झाली आहे। सामान्य नागरिक त्या भागातून जाऊ शकत नाही, व्यापारी सुद्धा भयभीत आहेत। बिवरीसारख्या ठिकाणी जाऊन जर हे लोक हल्ला करत असतील तर सामान्य माणसाला जगणं मुश्किल या पुरंदर तालुक्यात झालं आहे। आम्ही आमच्या शांततेच्या मार्गाने आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं, नगरपालिकेला निवेदन दिलं, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। आमची या सर्व तरुणांची अपेक्षा आहे की 10-15 दिवसामध्ये त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी आणि एक सामान्य माणसाला निर्भयपणे पुरंदर तालुक्यामध्ये, सासवड शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करता यावा, हीच आमची माफक अपेक्षा ठेवून या ठिकाणी आम्ही आलो। आम्ही सर्वांना निवेदन दिलं। आमच्या निवेदनाचा स्वीकार करून सर्व प्रशासनाने योग्य ती त्याच्याबद्दल काळजी घ्यावी हीच आमची नम्र विनंती। बाकी आमची दुसरी काही मागणी नाही आहे। दोन्ही ओरिजिनल आहेत, सरळ जरा या